कुठे तिकिटासाठी पैसे मागितल्याचे आरोप होत आहेत, तर कुठे सोशल मीडियावर ट्रोल झाल्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घ्यावे लागत आहेत. नाशिकमध्ये तर तिकीट न मिळाल्याने कार्यकर्त्यांनी उघडपणे निषेध केला, तर विदर्भामध्ये उमेदवारी नाकारल्यामुळे कार्यकर्ते रस्त्यावर कोसळतानाही आपण बघितलं आहे. मुंबईत, पुण्यात, पिंपरी चिंचवडमध्ये निष्ठावान कार्यकर्ते बाजूला ठेवले गेले आणि कालपर्यंत दुसऱ्या पक्षात असलेले लोक एका रात्रीत उमेदवार बनले. आज महाराष्ट्रात कार्यकर्ते लहान लेकरागत रडताना दिसत आहेत. बॅनर्स फाडले जात आहेत. राजीनामे सुद्धा दिले जात आहेत. हा आवाज एका नेत्याचा नाही, हा आक्रोश आहे संपूर्ण महाराष्ट्राचा. प्रश्न एकच आहे, कार्यकर्ता संपला आहे का, की अजूनही लोकशाही जनतेच्या निर्णयाने वाचू शकते? काय घडत आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर, जाणून घेऊयात सर्व काही या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार महाराष्ट्र, मी आहे संतोष आणि आपण आहात आपल्या चावडीवर. सध्या महाराष्ट्राचं राजकारण एवढ्या खालच्या पातळीवर आलेलं आहे, जणू आपल्याला वाटत आहे ही लोकशाहीची थट्टा चालू आहे. आपण या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये जे काही पाहिलं आहे, जर ते कोणी नाकारत असेल तर तो स्वतःलाच फसवत आहे. या निवडणुकामध्ये अनेक प्रामाणिक, निष्ठावान, रस्त्यावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तिकीटच दिली गेली नाहीत. इतकंच नाही, तर गेल्या 10 वर्षापासून नगरसेवक म्हणून काम करणारे, माजी नगरसेवक म्हणून जनतेत वावरणारे, लोकांच्या प्रश्नासाठी झगडणारे लोक, त्यांनाही यावेळी सरळ सरळ डावलण्यात आलं. आणि हे चित्र फक्त एका शहरापुरतं मर्यादित नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात आज हेच वास्तव आपल्याला दिसत आहे. कुठे उघड नाराजी आहे, कुठे कार्यकर्ते रडत आहेत, अक्षरशः रडत आहेत, कारण त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य त्या पक्षासाठी दिलं होतं. कुठे बॅनर्स फाडले जात आहेत, कुठे उघड निषेध होतोय, कुठे थेट आरोप होत आहेत, तर कुठे पक्षाच्या सदस्यत्वाचे आणि पदाचे राजीनामे दिले जात आहेत. हे सगळं सोशल मीडियावर उघडपणे दिसतंय. व्हिडिओ फिरतायत, आक्रोश दिसतोय, वेदना दिसतायत, पण तरीही राजकीय पक्षांचे डोळे मात्र उघडत नाहीत. हे राजकारण नाही, हे सत्तेच्या दलालीचं गलिच्छ वास्तव आहे. आणि दुर्दैवाने सांगावं लागतं, गेल्या 10 वर्षात महाराष्ट्राने एवढ्या खालच्या पातळीचं आणि एवढं निर्लज्ज राजकारण कधीच पाहिलं नव्हतं. आज मला एक प्रश्न विचारायचा आहे आणि तो खूप साधा आहे, पण आतून तुम्हाला जाळून टाकणारा तो प्रश्न आहे. कार्यकर्त्यांनी आयुष्यभर फक्त सतरंजाच उचलायच्या का? ते सुद्धा 10-10, 15-15, 20 वर्ष. कार्यकर्त्यांनी पक्षासाठी नोकरी सोडली, कामधंदा बाजूला ठेवला, खर्चांच्या शिवा खाल्ल्या, बायको पोरांना वेळ दिला नाही, आई वडिलांकडे पाहण्याची ताकद सुद्धा त्यांच्यामध्ये उरली नाही. तर हे कार्यकर्ते कुठे होते? नेत्यांच्या मागे धावत होते, पक्षासाठी, प्रचारासाठी, निवडणुकीसाठी. आणि जेव्हा वेळ आली त्यांची तिकीट देण्याची, प्रतिनिधित्व देण्याची, तेव्हा कारण सांगितलं गेली, तुझं नाव मोठं नाही, तुमच्याकडे पैसा नाही, घराणं नाही आणि वरून एक वाक्य, थांब, तुझी वेळ नक्कीच येईल. पण त्याच वेळी कालपर्यंत या पक्षाला शिवा घालणाऱ्या, कालपर्यंत दुसऱ्या पक्षात असलेला, फक्त सत्ता आणि पैसा पाहून पक्ष बदलणारा माणूस एका रात्रीत नेता बनतो आणि दुसऱ्याच दिवशी त्याच्या हातात चक्क तिकीट पण असतं. हे काय आहे? राजकारण आहे की बाजार? निष्ठेची किंमत आहे की फक्त नोटांची? स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, इथेच तर खऱ्या कार्यकर्त्यांना संधी द्यायची असते. पण इथेही घराणेशाही आणि घराणेशाहीचा इथे विजय केला जातोय. इथेही पैशांचा खेळ, इथेही नेत्यांच्या जवळचा फॉर्म्युला. मग काय कार्यकर्त्यांनी करायचं तरी काय? आयुष्यभर सभा लावायच्या का पोस्टर चिटकवायचे? नेत्यांच्या स्वागतासाठी फक्त उभं राहायचं आणि शेवटी त्यांना साईडला केलं जातंय. आजकालचे नेते पक्ष बदलतायत, आपण जसे कपडे बदलतो. सरडा सुद्धा एवढ्या वेगाने रंग बदलत नसेल, तेवढ्या वेगाने आजचे पुढारी रंग बदलत आहेत. काल काँग्रेस, आज भाजप, उद्या दुसरीकडेच कोणत्या तरी पक्षाचा झेंडा ते आपल्या हातात घेताना दिसत आहेत. जिथे सत्ता तिथे झेंडा. आणि या सगळ्या गोंधळात कोणीतरी बोलतंय का दारिद्र्यावर, गरिबीवर, बेरोजगारीवर, आरोग्यावर, त्याबरोबरच महिलांच्या सुरक्षितेवर, मुलांच्या शिक्षणावर आणि संपूर्ण विस्कटलेल्या या परिस्थितीवर? नाही. सध्या तरी या मुद्द्यावर बोलणारे फारच कमी आहेत. पण आहेत काही लोक, बोटावर मोजण्याइतके का होईना, जे प्रामाणिक आहेत, जे काम करू शकतात, जे देशाचा विचार करू शकतात, जे गल्लीतल्या माणसाचं दुःख समजतात.
माझी जनतेला फक्त एकच विनंती आहे, भलेही ते लोक मोठ्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवत नसतील, पण जर ते प्रामाणिक असतील, तर त्यांना तुम्ही नक्कीच निवडा. त्यांचा विचार करा, त्यांना संधी द्या. कारण लोकशाही पक्षांनी नाही, तर जनतेच्या निर्णयाने वाचते. आणि ही मागणी नाही कुठल्या मोठ्या नेत्याची, ही अपेक्षा आहे एका गल्लीतल्या उपेक्षित, आज जखमी झालेल्या कार्यकर्त्याची. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या वेळी आपल्या चावडीवर. धन्यवाद.